मी सरांना भेटायला गेल्यानंतर सांगितलं की सर माझं हिंदी काही एवढं चांगलं नाही आहे, तर थोडंसं मला समजून घ्या. थोडं अडखळत बोललो तर ते म्हणाले काही हरकत नाही. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की घरामध्ये सातत्याने तुमचीच आमच्या चर्चा होत असते, तुम्ही जसे काही आमच्या फॅमिली मेंबर आहात. हे ऐकून त्यांना खूप आनंद झाला. त्यानंतर त्यांना मी नेलेली पुरणपोळी दिली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जसं म्हणता की एनव्हिडिया हा बुल मार्केटचा राजा आहे, तसं आमच्याकडे सणांचा राजा म्हणजे हा पुरणपोळी असतो आणि हे म्हणूनच मी तुम्हाला आणलं. त्यांनी सांगितलं की मी कधीतरी खाल्ली त्यावेळी मला खूप आवडली होती आणि हे मला निश्चितच आवडेल. आणि त्यानंतरच्या कमीत कमी 3 ते 4 त्यांच्या व्हिडिओजमध्ये त्यांनी मी नेलेल्या पुरणपोळीचा आणि त्यांना ती किती आवडली ह्याचा त्यांनी उल्लेख केला. तर आता मी त्यांना विचारलेले काही प्रश्न आणि त्यांनी दिलेली उत्तरे तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी. तर माझा पहिला प्रश्न असा होता की सर लिव्हरेज को इफेक्टिवली यूज कैसा किया जाए. तर त्यांचं उत्तर होतं की जितना संभल सके, पोझिशन संभल सके उतना ही लिव्हरेज लेना चाहिए. म्हणजे मार्केटमध्ये कर्जाचा पैसा किती असावा मार्केटमध्ये गुंतवणूक करताना, तर जितकी पोझिशन आपल्याला सांभाळता येऊ शकेल, की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली पोझिशन खालच्या बाजूला कापली गेली नाही पाहिजे, हे या प्रश्नाचं त्यांनी मला उत्तर दिलं. दूसरा प्रश्न माझा असा होता कि सर ऐसी मार्केट में कौन सी रिस्क है कि जो हमारे जैसे लेमैन ने जो आम आदमी होता है उसको पता नहीं होती. तो सरांनी सांगितलं कि रिस्क ऑफ अननोन, जो बात हमें पता नहीं वही सबसे बड़ी रिस्क होती है. माझा तीसरा प्रश्न होता कि चार्ली मंगर ने वॉरेन बफेट को वैल्यू इन्वेस्टिंग से ग्रोथ इन्वेस्टिंग की ओर शिफ्ट किया. उनका मानना है कि एक्सेप्शनल बिजनेसेस को थोड़ा महंगा खरीदी किया तो भी कोई हर्ज नहीं. ये थोड़ा महंगा मतलब कितना महंगा. तर त्यांनी सांगितलं या प्रश्नाचं उत्तर की जो पीईजी रेशो असतो, आपण ज्याला पेग रेशो म्हणतो, हा पेग रेशो 2 पर्यंत असला तरी हरकत नाही. माझा पुढचा प्रश्न होता मल्टीबैगर फॉर्मूला में पी रेटिंग प्लस ईपीएस ग्रोथ के अलावा और क्या क्या जोड़ा जा सकता है. तो उन्होंने इस सवाल का जवाब दिया इसमें प्लस लिवरेज कर सकते हैं. पुढचा प्रश्न होता की असं म्हणतात की इंडिया इज नेक्स्ट अमेरिका. याबाबत तुमचं काय मत आहे. जसं की अमेरिकेमध्ये वॉलमार्ट, डॉमिनोज पिझ्झा, ब्रोकिंग बिझनेसेस खूप चालले, त्याच प्रकारचे बिझनेसेस आपल्याकडेही चालतील का. तर ते थोडेसे साशंक होते की बिझनेस कल्चर अमेरिकेचं आणि आपलं थोडं थोडं वेगवेगळं आहे, त्यामुळं नक्की असं सेम टू सेम होईल असं काही मला वाटत नाही, असं त्यांचं मत होतं. परंतु अजूनही त्यांच्या या मताशी मी माझ्या वैयक्तिक लेवलला सहमत नाही, कारण की मला असं वाटतं इंडिया इज नेक्स्ट अमेरिका. आणि अमेरिकेत जे जे काही चाललं, जे जे बिझनेस सक्सेसफुल झाले भूतकाळामध्ये, आपल्याकडे आता ते बिझनेसेस सक्सेसफुल होतील. त्याच्यानंतरचा माझा पुढचा प्रश्न असा होता कि फिजिक्स के रूल के अनुसार जो चल रहा है वही चलेगा. इन्फोसिस टीसीएस इनकी तो अभी शुरुआत हुई है. आपको क्यों नहीं लगता कि ये बहुत बड़ी कंपनियां और आगे जाके बनेंगी. तर त्यांचं उत्तर होतं की नक्कीच त्यांची ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि त्यांच्या व्हिडिओमध्ये जे जसं म्हणतात का ते आता मोठे हत्ती झालेले आहेत. त्यामुळं जर पर्सेंटेज ऑफ ग्रोथ आपल्याला जास्त पाहिजे असेल तर आपल्याला स्मॉल स्केलवर गेलं पाहिजे थोडंसं. पुढचा प्रश्न माझा असा होता कि मैनेजमेंट के बारे में कैसे निर्णय ले, क्योंकि वक्रांगी, औरो फार्मा, मनप्पुरम जैसी कंपनियों में मैनेजमेंट की वजह से मैंने पैसा गंवाया है. औरो फार्मा में कुछ मैनेजमेंट इश्यूज हुए, मैंने बेचा, फिर शेयर बढ़ा. मनप्पुरम में आईटी का रेड पड़ा, मैंने वो शेयर बेचा, फिर वो बढ़ा. तो इसका जवाब ये था कि
भारतामध्ये खरोखर मॅनेजमेंट बाबत प्रॉब्लेम आहे. केवळ तुम्हाला अनुभव आणि नेटवर्क या दोन गोष्टींमुळेच तुम्ही हळूहळू या विषयामध्ये प्रगती करू शकता. पुढचा माझा प्रश्न होता, सर कंपाउंडिंग की प्रोसेस को स्पीडअप कैसे करे. तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की यासाठी तुम्हाला लिव्हरेज नक्कीच करावं लागेल. लिव्हरेज म्हणजे कर्जाऊ पैसा गुंतवणूक करणे आणि त्यावर अधिक परतावा प्राप्त करणे. त्यानंतरचा माझा पुढचा प्रश्न होता की सर शेयर मार्केट से पछतावा तो करना नहीं पडेगा. शेयर मार्केट से पछतावा तो करना नहीं पडेगा. तर त्यांचं उत्तर होतं, अगर मैनेज हुआ उतना ही लिवरेज लिया तो कभी पछतावा नहीं करना पड़ता. पुढचा प्रश्न माझा असा होता कि मेरी बेटी की उम्र 10 साल है और वो अगली बसंत माहेश्वरी बनना चाहती है. क्या वो बसंत माहेश्वरी बन सकती है. तर या प्रश्नाचं उत्तर त्यांनी छान दिलं. ॲक्च्युली ते म्हणाले की मी बसंत माहेश्वरी कसा झालो तर 2003-4 ते 2007-8 पर्यंत मार्केट फेरोशियस बुल मार्केटमध्ये होतं. म्हणजे प्रचंड तेजीमध्ये मार्केट होतं आणि त्याच काळात मी काही शेअर्स घेतले आणि ते होल्ड करून ठेवले आणि मला त्यामध्ये नशिबाची साथ मला नक्कीच मिळाली. अशा प्रकारचं बुल मार्केट त्यासाठी आवश्यक आहे, तर ती नक्कीच पुढची नेक्स्ट बसंत माहेश्वरी बनू शकते. पुढचा मी त्यांना आणखी सांगितलं की माझा मुलगा म्हणाला जेव्हा त्याचाही एक सायझेबल पोर्टफोलिओ बनेल तो तुम्हाला भेटायला नक्कीच येईल. यावरही ते आनंदित झाले. पुढचा प्रश्न माझा असा होता की शेयर मार्केट से अच्छा पॉझिटिव्ह कॅश फ्लो कैसे जनरेट करे जिससे घर चल सके. तर त्यांनी सांगितलं की शेअर मार्केटमधून येणारे रिटर्न्स हे लिनियर म्हणजे एका रेषेमध्ये असे कधीच नसतात. त्यामुळे तुम्ही घर चालवण्यासाठी म्हणून शेअर मार्केटचा सुरुवातीच्या काळामध्ये तरी उपयोग करू शकत नाही. नंतर तुमचा एक सायझेबल पोर्टफोलिओ झाला आणि तुम्हाला नियमित स्वरूपात डिव्हिडंड रुपये उत्पन्न येऊ लागले तर मात्र नक्की तुम्ही या गोष्टीचा विचार करू शकता. पुढचा प्रश्न माझा असा होता, एफएनओ में कवर्ड कॉल सेल करके हमें इसे नियमित आय का माध्यम बना सकते हैं क्या. इसमें अंडरलाइन सिक्युरिटी का प्राइस नीचे जाने का जोखिम भी कैसे मिटिगेट करे. तर ते म्हणाले ॲक्च्युली तुम्ही एफएनओच्या नादाला लागायलाच नाही पाहिजे असं या प्रश्नाचं त्यांचं उत्तर होतं. चांगल्या कंपन्या खरेदी करा आणि त्या तुमच्या पोर्टफोलिओचा भाग बनवा. असा होता कि अगर पोर्टफोलियो में 20 कंपनियां है, 5% अलोकेशन टू ईच, एक खत्म हुई तो भी हम पॉझिटिव्ह रह सकते हैं. तर या प्रश्नावर त्यांचं असं उत्तर होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे बसंत माहेश्वरी हे ॲग्रेसिव्हली कॉन्सन्ट्रेट करण्यावर त्यांचा फोकस असतो. त्यांना ही संकल्पना काही फारशी रुचली नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न होता माझा, फ्युचर्स, एमटीएफ, कॉल ऑप्शंस बाय करना, इन द मनी पुट ऑप्शन सेल करना, इन तीनों में से क्या ठीक रहेगा. तो उनका ऑप्शन था कुछ भी नहीं. पुढचा प्रश्न होता, क्यूआईपी जिस भाव पे होता है उस भाव को फेयर प्राइस मानना चाहिए क्या. तो तर त्यांचं म्हणणं होतं की क्यूआयपी ज्या लेवलला होतात ते एक इंडिकेटर म्हणून चांगलं आहे, त्याचा आपण नक्कीच विचार करू शकतो. पुढचा प्रश्न माझा असा होता की एफआयआय, डीआयआय कधी कधी आपण लॉस मेकिंग, लो आरओई, ओव्हर डेट, लो रेव्हेन्यू जनरेटिंग, लो प्रॉफिट जनरेटिंग अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतानाही दिसतात. यातून आपण काय समजायचं. तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की भारतातला बराचसा ब्लॅक मनी हा घुमून फिरून बाहेरच्या देशातून पुन्हा भारतात येतो. त्यामुळे अशा गोष्टींकडं आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष करणं कधीही चांगलं. अशा प्रकारे माझे हे प्रश्न होते आणि मला त्यातून मिळालेली ही उत्तरं होती. त्यानंतर त्यांनी माझा पोर्टफोलिओ बघितला आणि सांगितलं की हे सगळे तुमचे पोर्टफोलिओमधले स्टॉक्स सेल करा आणि 4 स्टॉक्सचा पोर्टफोलिओ बनवा. तर त्यांनी जे मला स्टॉक्स रिकमेंड केले होते तर
या ठिकाणी कुठलंही तुम्हाला स्टॉक बाय सेलचं रेकमेंड नाही. मी सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार नाही. त्यामुळे तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा केवळ नॉलेज पर्पजसाठी घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. तर त्यांनी मला पहिला सांगितला होता सुला वाईनयार्ड, सेकंड सांगितला होता IDFC फर्स्ट बँक, तिसरा सांगितला होता जी एंटरटेनमेंट आणि चौथा सांगितला होता ABFRL. तर या प्रत्येक शेअर सांगण्यामागे एक थॉट प्रोसेस होती, त्यांनी ती मला सांगितली. त्यावेळी सोनी आणि झीचं मर्जर ही खूप जोरात चर्चा चालू होती आणि त्याच्यामधून मोठ्या प्रमाणात व्हॅल्यू अनलॉकिंग होईल असं सगळ्यांचं मत होतं. ॲक्च्युली मी या चारही शेअर्समध्ये पोझिशन बनवली, पण ABFRL वगळता मला बाकीच्या 3 शेअर्समध्ये तोट्याचाच सामना करावा लागला. तर या भेटीमधून मी ज्या 3-4 गोष्टी शिकलो त्या मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे. तर पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कितीही मोठा इन्व्हेस्टर असू द्या, कुणीही असू द्या, तो ज्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत, ज्या सर्वांना माहीत आहेत त्याच स्ट्रॅटेजी फॉलो करतो. म्हणून त्यांच्याकडे वेगळा असा काही सिक्रेट सॉस नसतो, हे आपण लक्षात असू द्या. कारण आपल्याला असं वाटत असतो आपण कुठंतरी एखाद्या खेड्यात, लहानशा खेड्यातून, छोट्याशा शहरातून हा व्हिडिओ बघत असतो, या लोकांना बघत असतो टीव्हीवर आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे असं काहीतरी आपण मिस करतोय की जे त्यांच्याकडे आहे. परंतु ॲक्च्युली असं काहीच नसतं. मित्रांनो, तुम्ही पुस्तकांवर विश्वास ठेवा, चांगली चांगली पुस्तकं वाचा आणि त्यातील तत्वांना धरून ठेवा, लॉंग टर्म फॉलो करा. या गोष्टीच बेस आहेत. बाकी सिक्रेट सॉस असं त्याच्यामध्ये काही नाही. नंबर 1. नंबर 2, टिप आणि इन्फॉर्मेशन याच्यामध्ये डिफरन्शिएट म्हणजे याच्यामध्ये फरक करायला शिका. आता झालं काय की IDFC फर्स्ट हा शेअर सरांनी मला सजेस्ट करताना त्यांनी त्यामागची स्टोरी सांगितली की IDFC फर्स्टवर सरांनी एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ व्ही वैद्यनाथन सरांनी बघितला. तर व्ही वैद्यनाथन सरांनी बसंत माहेश्वरींना बोलवून घेतलं. त्यांच्या केबिनमध्ये त्यांची 2 तास चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांनी बरेच कंपनीचा जो ग्रोथ पाथ आहे तो सरांना समजून सांगितला. त्यामुळे सरांचा ही कॉन्फिडन्स त्या कंपनीबाबत वाढला होता. आता टिपवर इन्व्हेस्टमेंट करू नये ही गोष्ट जरी मला माहीत होती तरी सुद्धा ही एक इन्फॉर्मेशन म्हणून मी घेतली. सरांनी मला जे माहिती दिली ती टिप म्हणून घेतली नाही, परंतु ॲक्च्युली ती टिपच ठरली शेवटी. आणि IDFC मध्ये मला बऱ्यापैकी लॉस झाला, कारण सर्वात मोठी पोझिशन माझी IDFC मध्ये होती. म्हणून पोझिशन सायझिंग, ट्रेडिंग असो किंवा इन्व्हेस्टिंग असो, मी तरी मानतो की आपण पोझिशन सायझिंग करायलाच हवं. वॉरन बफे म्हणतात की पोझिशन सायझिंग हा मूर्खांचा गेम आहे, किंवा ज्यांना आपण काय करतो हेच कळत नाही ते लोकच पोझिशन सायझिंग मध्ये जातात. परंतु वैयक्तिकरित्या माझं मत असं आहे की सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी पोझिशन सायझिंग कडे लक्ष नक्कीच दिलं पाहिजे. त्यानंतर त्यांच्याकडून एक गोष्ट मी अशी शिकलो की ते पक्के बनिया आहेत, म्हणजे बिझनेस हा बिझनेसच्या ठिकाणी ठेवतात. त्यांनी सांगितलं की आपली किंमत आपण ठरवली पाहिजे, आपण स्वतःला किती किमतीमध्ये सेल करतोय. ही गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो की बिझनेस हा आपल्या टर्म्सवर केला पाहिजे. त्यानंतर त्यांनी मला काही प्रश्न विचारले, जसं की देशाच्या, महाराष्ट्राच्या राजकारणावर तुम्हाला काय वाटतं, तुमचे कोणते नेते प्रिय आहेत. तर मी त्यांना सांगितलं की मी पॉलिटिकली न्यूट्रल आहे. आणि बिल ॲक्मन विषयी चर्चा झाली, तर मी ती ॲनॉलॉजी महाराष्ट्रातल्या एका नेत्यासाठी वापरली की हे मला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बिल ॲक्मन वाटतात. तर ती कॉन्सेप्टही त्यांना फार आवडली. एका प्रामाणिक नेत्याचं मी त्यांना नाव सांगितलं की जो मला वाटतोय की हा नेता प्रामाणिक आहे. म्हणजे माझ्याकडूनही काही माहिती त्यांनी गॅदर केली, हे पण मला त्याच्यामध्ये खूप विशेष वाटलं. थँक्यू.